घरापासूनच चालू झालेला प्रवास आज वडगाव, आष्टा, जत, विटा, कराड, वाठार आणि परत घराकडे असा प्रवास चालू झाला. भावांनो नमस्कार, मी आहे योगेश शाईन रायडर 8575 मध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. भावांनो, दिवसाची सकाळ खूप सुंदर झालेली आहे. असंच चालू द्या. रोजचा दिवस तोच आहे, रोज रुटीन तेच आहे, फक्त प्लेसेस वेगळे आहेत. पण तुम्ही बिंदास राहा माझ्यासोबत. वडगावमध्ये आल्यानंतर आपल्या भावानं आज लईच लवकर दुकान उघडलं होतं. पॅराडाईज फोटो आलो, त्याला गुड मॉर्निंग केलं. भाऊ पंकज झाला होता, आज लईच लवकर आला होता. तिथनं बाहेर आलो. स्टँडच्या पाठीमागच भावाचं शॉप आहे, या कधी पण. आपल्याला आवडणारी गाडी बघितली, बसलो गाडीमध्ये. चला म्हटलं. आष्ट्यात आल्यानंतर बिरदेवाचं मंदिर बघितलं, नमस्कार केला. तिथनं पुढं आलो, तिथं थांबलो कस्टमरची वेळ बघत. तोपर्यंत सरांनी कॅमेरा चालू झाला होता. आईला म्हटलं ही लय मोठी टेक्नॉलॉजी आहे, टाटा हॅरियर ब्रँडच आहे म्हटलं. तिथनं पुढं थांबलो, कॉफी घेतली, मीटिंग झाली आमची कस्टमरसोबत मस्तपैकी. तिथे एक वस्तू घ्यायची होती, पण काय राहू दे म्हटलं, ते बाळाला खेळणं घ्यायचं होतं, पण ते काय लक्षातच नाही आलं. बरं तुंगापाशी आलो तर झटपट पटापट धुरळा सगळा अंदर, माणसं लागली डोलायला. असंच चाललं होतं बघा. इथं जुनी आठवण आली कॉलेजमधली. कामेरीमधनं ज्यावेळेस मधनं गाडी असायची नाही बस, त्यावेळेस आमचं सेम हाल व्हायचं. इकडून तिकडून तिकडून इकडं जी बसायची, ते एस टीवाल्यांचा नाद करायचा नाही त्या बाबतीत. खाल्लेलं सगळं बाहेर काढायचं काम एस टीवाल्यांचं असायचं तिथं. इथं सकाळ एवढं खराब प्रदूषण इथं चालू आहे, पण रस्त्याचं कामाचं नियोजनच नाही. इथं ते काम केस पडल्यामुळं का काय झालं, टोल नाक्याचं काम चालू असल्यामुळे तिथं रस्ता अजून नियोजन झालं नाही. तिथनं पुढं लक्ष्मी फाटे वसंत निरंकारीचं कार्यक्रमाचं नियोजन असलं जोरात चालू होतं, विशेष नाही. 501 एकरमधलं हे बहुतेक काम चालू आहे. इथं जोरात बांधकाम आणि सगळं तिथं नियोजन एक नंबर स्वच्छ वगैरे केलेलं ते दिसलं. तिथनं पुढं म्हटलं चला बाबांनो, आपलं काम लय महत्वाचं आहे, आपल्याला जायला लागणार. निघालो. तिथनं पुढं सगळीकडे सजावट वगैरे चाललेली, एक नंबर वातावरण भक्तिमय दिसायला लागलं. म्हटलं सांगलीत एंट्री झालेली आहे आपली, चला जाऊया म्हटलं. पहिल्यांदा दर्शन इथनंच आता लांबनं घ्यायला लागणार, कारण आम्हाला जायचं होतं सांगलीतनं जतला. जतमधनं पुढचं डेस्टिनेशन काय तसे आम्हाला लक्षात नसते, ते काही अनएक्सपेक्टेड डेस्टिनेशन्स असते ते. त्यामुळं आम्ही ते काय केलं नाही. गणपती बाप्पा मोरया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी साईनाथ महाराज की जय. पण तिथं पुढं तिथनं निघालो. सांगली मिरज कोथरूड महानगरपालिकेनं इथं खाणीच्या बाहेर एक नंबर केलं नियोजन, बसायला वगैरे त्यांनी नियोजन केलंय. पण इथं गर्दी लय असते, त्यामुळं काय कसं अवघड आहे नियोजन. परत तिथनं पुढं निघालो. बिल्डिंग मोठ्या मोठ्या दिसायला लागल्या. म्हटलं जरा शूट करावं म्हटलं इथलं. पुढं आलो तर भारतीय आलंय म्हटलं, आता इथलं जरासं शूट करून बघावं म्हटलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भावानं कोणाला इकडचं दवाखाना कोणाला लागाय नको. तिथनं पुढं आल्यानंतर पायदिंडी सोहळा सगळीकडे रस्त्याला सोलापूर हायवेला लागल्यानंतर दिसायला आला. म्हटलं हे काय नियोजन. तर आता दिंडी चालू झालेली आहे पायी पंढरपूरला जाण्यासाठी, सगळीकडनंच चालली ती माणसं. तवर हे मोठं मोठं फॅन ह्या रस्त्यानं सगळं दिसायला आले. ते म्हटलं हे बाबा म्हटलं, इकडं आमच्या इकडं सगळं हिरवंगार दिसतं, इकडं फॅनच दिसायला आलं की हे काय वारं बिरं लागतंय का. उन्हाळा चालू झाला की वारं लागतंय, त्यासाठीच नियोजन केलेलं असतं. म्हटलं मोठं फॅन लावलं की वातावरण जरा बदलत असेल म्हणा, वारं गारबीर येत असेल. तिथनं पुढं आम्ही थांबलो होतो थोड्या वेळासाठी. गाडी एक अजून आलेली हॅरियर, ते बघायसाठी त्यावेळेस फोटो काढला होता. परत 2 मीटिंग संपून आम्ही चाललो होतो. तर ह्यो कार्यकर्ता बघा हा हॉर्न मारतोय तर यायला लागले जाडवं, काय त्याला कळणं झाले. इथली कारखान्याची मीटिंग झाली. परत परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर वडापाव खायसाठी कुंभारणी म्हणून थांबलो. कटवाडा एक नंबर बाळूमामांच्या नावानं काढलेला आहे. तिथनं पुढे जाताना बघा ही बरोबर पाण्यात मंदिर आहे. कुठलं गाव आहे मला माहीत नाही, पण पाण्यात बरोबर मंदिर आहे. सोलापुरातून विट्याला जाताना हायवे सोडल्याच एक 5-6 किलोमीटरवरती गाव दिसतंय मला. तिथं हे मंदिर होतं. भावानं कुठलं गाव आहे जरासं मला सांगा, आणि मंदिर कुठलं आहे सांगा. भविष्यात कधी आलो तर जाऊन येईन. पण पाण्यात आहे मंदिर, जायला येते का नाही ते पण सांगा, नाहीतर काय तर सांगशील अवघड होईल सगळं. पुढं आलो. घाटात आल्यानंतर ही बघा सगळं मस्त व्ह्यू लय भारी होता. सगळ्या पवन चक्क्या दिसायला आल्या.
मोठं मोठं फॅन बघून आईला म्हटलं ही काय रे, गाडीवरनं जाताना केवढं बारकं दिसतंय आणि प्रत्यक्षात बघितल्यावर केवढं मोठं दिसतंय. विट्याजवळ आल्यानंतर पण पालख्या सगळ्यात जास्तच दिसायल्या. म्हटलं भक्तिमय वातावरणातच दिवस आज जातोय वाटतं. एक नंबर वाटत होतं. सगळे खरं पायी दिसत होते. ते म्हटलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, विठ्ठला यांना यायला व्यवस्थित मदत कर रे बाबा, यांचं व्यवस्थित सुखरूप ठेव. झालं. तिथनं पुढं आलो. आजचा दिवस बऱ्यापैकी थ्रिलिंग आणि भक्तिमय वातावरणातच गेले का झालं. भावांनो, वडगावनं निघाल्यापासून वडगावमध्ये एवढा प्रवास झाला होता. बळवंत कॉलेजला पण इथं दिसलं. आमची बायको इथं शाळा शिकल्या. नमस्कार केला म्हटलं शाळेला. तिथनं पुढं आलो. विट्याचं स्टँड बघितलं तर विट्याचं स्टँडच दिसायचं बंद झालं. बांधकाम चालू झालं होतं तिकडचं, त्यामुळे तिकडचं काही शूट केलं नाही. म्हटलं जाऊ दे. इकडं प्रशासकीय इमारत वगैरे दिसायला लागली. आईला म्हटलं काय हो दिवस कुठं होतोय, काय चालू झालाय कुठनं. आष्ट्यात चालू झालं, वडगावात चालू झालं दिवस. आष्टा केला, आष्ट्यातनं जत केलं. जतच्या पुढं गाव होतं, त्या जतच्या पुढे एक 20-30 किलोमीटर गाव होतं. तिथनं परत नागजपाट्यावरनं बेवघाट मार्गे आलं विटा. महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वमेध पुतळा इथं बरोबर चौकातच. महाराजांना मुजरा केला. इथनं म्हटलं आता काय कवा आता कुठं सोडते ती सर काय कळना, कारण पुढे काय अजून विजिट होती, त्यासाठी जायचं होतं. चला म्हटलं कवा तर आता काय लयच वेळ झालाय सर. म्हटलं ते असू दे, आपलं कामच आहे. भावांनो, सेल्सवाल्यांचं काम बघा. कुठं कुठं गेलो, काय कसं फिरलो हेच मला काय जबन झालं, कारण आपलं काम आहे हे बरोबर आहे. आमची सुरुवात झालेली वडगावमध्ये. वडगावातनं जत मार्गे आलो बेवघाट, विट्यातनं परत ही सुरली घाटातनं खाली उतरल्यानंतरच्या कॉलेजच्या तिथं कृषी कॉलेज कुठलं तर आहे, तिथं आलो. तिथनं आमच्या अभिसरांनीच तिथं कॉलेज केलेलं आहे. तिथनं आलो, एस टीमध्ये बसलो. बघा एस टीचा प्रवास, सुखाचा प्रवास म्हणत शेवटच्या बाकावर बसलो. धाड 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 आदळतच आलो, सुट्टीच दिली नाही. वॉटरमध्ये हे झाड लावलंय, तिथं फोटो काढला बसून. अभिषेक सरांनी मित्राला बोलवलं होतं न्यायला. तोपर्यंत म्हटलं छोटासा व्हिडिओ काढून घ्यावा इथला. व्हिडिओ काढून घेतला. बघा भावांना गर्दी असते, एक नंबर वाटलं खरं. इथं ते बसून ते झाडांच्या उजेडात त्यानं नेलं, वडगावात सोडलं. वडगावातनं आपली धन्न घेतली. चला म्हटलं बाबा परतीचा प्रवास करूया, घरजवळ करूया. सकाळी निघालो, आला 8 वाजता. संध्याकाळी 8-9 वाजलं तरी घराकडे जायचं नाही म्हटल्यावर काय म्हणायचं आहे. टायमिंग कुठं जवळ ना. पहिल्यांदा म्हटलं घरजवळ करूया. रामकृष्ण हरी म्हटलं. भावांनो, पासून सुरू झालेला प्रवास पुन्हा एकदा आपल्या बाईकने घराजवळ येऊन थांबला. टोटल 350 किलोमीटरचा प्रवास दाखवला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. चिंगूसपणा करू नका.